प्रेक्षकांना आज आपण हे ना ठरलं तर मग अतिशय जबरदस्त भाग पाहतोय. अर्जुन आता ना त्या सोनलच्या गावाला म्हणजे वडगावला येतो. आता इन्स्पेक्टर म्हणतात सोनलचं घर हेच आहे म्हणून, पण ते खूप वर्षापासून बंद आहे. अर्जुन म्हणतो हो नाही, ते तर बरेच वर्षापासून कुणी ते राहत नाही असं वाटतंय. आता इन्स्पेक्टर म्हणतात कॉन्स्टेबल जरा शेजारी पाजारी चौकशी करा आणि काही कुठे मिळते का तर ते बघून सांगा बरं. आता कॉन्स्टेबल जातात आजूबाजूला चौकशी करायला. इतक्याच अर्जुन एका माणसाला हाक मारतो आणि म्हणतो दादा प्लीज जरा 1 मिनिट इकडे या ना म्हणून. आणि विचारतो की हां इथे जी फॅमिली राहत होती अगोदर तर त्याबद्दल काही माहिती आहे का. नाही म्हणजे त्यांची मुलगी लहान असताना जत्रेमध्ये आग लागली होती ना 2008 साली, तेव्हा हरवली होती. आता लगेच तो माणूस म्हणतो म्हणजे तुम्ही राजेंद्र इंगळेबद्दल बोलताय. तर इन्स्पेक्टर म्हणतात अर्जुन सर त्या FIR वरती ना याच नावाची नोंद आहे आणि त्यांची 3 वर्षाची मुलगी हरवली सुद्धा होती. अर्जुन म्हणतो अच्छा बरं. तर तो माणूस म्हणतो अरे ती छोटी मुलगी अर्चना मला आठवती ना, खूप गोड मुलगी होती, पण जत्रेत आग लागली आणि अचानक गायब झाली, ती सापडलीच नाही. अर्जुन म्हणतो हां तीच म्हणजे तुम्ही तिला ओळखताय का मग, आणि तिच्या घरची इथं राहत नाहीत म्हणजे तुम्ही त्यांना ओळखता का. तो माणूस म्हणतो अहो तिच्या दुःखामध्ये राजेंद्र इंगळे आणि त्याच्या घरची ना म्हणजे तिची बायको दोघेही वेडे झाले आणि ते इतके वैतागले की ते इथून निघून गेले. म्हणजे ते केव्हाच गाव सोडून निघून गेले, बरेच वर्ष झालं त्याला. अर्जुन म्हणतो पण तुम्हाला काहीतरी माहिती असेल की म्हणजे इथे राहत नाहीत तर दुसरा पत्ता वगैरे काही असेल तर. तो माणूस म्हणतो अहो कोणालाच माहिती नाही ते कुठे गेले, ते अचानकच निघून गेले त्यामुळे काही कळलंच नाही. इन्स्पेक्टर म्हणतात याचा अर्थ आता आपल्याकडे त्या मुलीच्या आईवडिलांकडे पोहोचण्यासाठीचा काहीच मार्ग उरलेला नाहीये. आपण पाहतोय आता पुन्हा सुभेदारांच्या घरातला असेल. आता ही अस्मिता आता गोलूला खेळवत असते, इतक्यातच आहे ना श्वेता गौरीला घेऊन येते आणि अस्मिता म्हणते बरं झालं गौरी तू आलीस, आता गोलूसोबत खेळ. हा आता ती गौरी आणि गोलू दोघं जण खेळायला लागतात. श्वेता म्हणते ताई अर्जुन सरांनी सांगितलं होतं त्यांना की गौरीचा ताप उतरला की सांगायला, तर तुम्ही त्यांना फोन करता का. अस्मिता म्हणते हो करते हां मी फोन म्हणून. आणि आता अस्मिता बघा फोन करते अर्जुनला तर अर्जुन काही फोन उचलतच नाही. आता आणि श्वेता मनात म्हणत असते की अर्जुनने हिचा जर का फोन घेतला तर नक्की कळेल की आता तो कुठे आहे म्हणून. आता इकडे अर्जुनला फोन येतो अस्मिताचा, पण बघा अर्जुन इतक्या कामामध्ये ना बिझी असतो आणि इतक्या स्ट्रेसमध्ये असतो की तो अस्मिताचा फोन घेतच नाही. आणि या श्वेताचा इथे सुद्धा प्लॅन फ्लॉप होतो. म्हणजे अर्जुन अनेक अडथळे पार करून अखेर वडगावला पोचतो आणि फायनली सगळे रिपोर्ट शोधतो सुद्धा. आता आपण पाहतोय दुसऱ्या दिवशी डायरेक्ट कोर्टातला सीन. आता कोर्टामध्ये ना एक करून सगळे लोक यायला लागतात. पहिल्यांदा तर चैतन्य ॲडव्होकेट शेंडे आलेले असतात, त्यानंतर आता सगळे सुभेदार फॅमिली येतात, मधुभाऊ आणि कुसुमताई सुद्धा आलेली असते. आणि आज चैतन्य म्हणतो अर्जुन नाही का आला तुमच्यासोबत. तर प्रतापराव म्हणतात अरे तो अजून रात्रभर घरीच आलेला नाही आहे, आम्हाला वाटलं की ते डायरेक्ट येईल म्हणून, तर इथे अजून आलेला नाही आहे का. आता चैतन्याला हे लक्षात येतं की काहीतरी प्रॉब्लेम आहे. कल्पनाताई म्हणतात हो ना आम्ही रात्रभर तिची वाट बघत होतो आणि त्याचा ना काही फोनसुद्धा लागला नाही, मला ना खूप टेन्शन आलं रे चैतन्य. आणि कल्पनाताई म्हणतात की आम्हाला वाटलं होतं की तू या इथे तरी आम्हाला भेटेल किंवा डायरेक्टली कोर्टात येईल. चैतन्य म्हणतो नाही नाग मावशी मी त्याला फोन करतोय पण त्याचा फोनही लागत नाही आहे आणि त्याचं नेटवर्क नसणार आहे त्याला. आता प्रतिमा त्या म्हणतात हिअरिंग किती वाजताच आहे तोपर्यंत येईल ना अर्जुन. चैतन्य म्हणतो अगं आता काहीच मिनटं उरली आहेत, जज येण्या अगोदर तरी तू यायला हवाय. अश्विन म्हणतो मी परत एकदा त्याला कॉल करून बघू का. चैतन्य म्हणतो हो कर आणि प्लीज मेसेजसुद्धा कर. हा म्हणजे मीही करून ठेवलेत, बघू आता काय होतंय ते. अर्जुनशी ना काहीतरी कॉन्टॅक्ट व्हायलाच हवाय. मधुभाऊ म्हणतात सायलीला कधी आणणार आहे तिथे. चैतन्य म्हणतो आणतील हा आता थोड्याच वेळात सायली बहिणीला इथे घेऊनच येतील. आता बघा इतक्यातच आहे ना सगळे मीडियावाले येतात आणि त्यांच्यासोबत आहेत ना हा सचिन आणि राकेश दोघंसुद्धा वेषांतर करून येतात आणि ते येऊन आहे ना त्या म्हणजे मीडियावाल्यांच्या पाठीमागे जाऊन बसतात जेणेकरून कोर्टात काय चाललं हे त्यांना लाईव्ह बघता यावं म्हणून. पुढे आपण पाहतो इकडे अश्विन फोन लावतो तर अर्जुनचा काही फोन लागतच नाही आणि हा राकेश म्हणत असतो की सचिन मी काय म्हणतोय आज जर का अर्जुन कोर्टात आलाच नाही तर बरं होईल, आपण ना वाचलो आज म्हणून. आणि जर का अर्जुन कोर्टामध्ये आला ना तर काहीतरी पुरावे घेऊनच येईल तो. सचिन म्हणतो अरे राकेश शुभ बोल जरा, तू शुभ बोल प्लीज. आपण पाहतो की आता इन्स्पेक्टर सावंत जे आहेत ना तर ते आता सायलीला घेऊन येतात. आता सायली आल्यानंतर मधुभाऊ आणि कुसुमताई दोघेही सायलीकडे बघत असतात आणि सायलीला सुद्धा ना या सगळ्यांशी बोलायचं असतं पण तशी परमिशन असते ना. आता आपण पाहतो की सायली येते आणि आता तिला ना त्या बॉक्समध्ये ना आता उभं करणार असतात. इतक्यात सायली काय म्हणते की इन्स्पेक्टर सावंत साहेब मी जरा 2 मिनटं बोलू शकते का. सावंत म्हणतात हो बोला ना. आता बघा कल्पनाताई म्हणतात कशी आहेस ग बाळा. सायली म्हणते मी ठीक आहे आई हे नाहीत का अजून आलेले. आता अर्जुन तिला कोर्टामध्ये दिसतच नसतो. प्रतापराव म्हणतात अगं तो काल जो कामासाठी म्हणून गेलाय ना तो अजून घरी आलाच नाहीये आणि त्याचा फोन पण लागत नाहीये, आम्ही किती वाट बघतोय त्याची. असं म्हणल्यानंतर आता बघा सायलीला सुद्धा थोडंसं टेन्शन येतं आणि सचिन आणि राकेश एकदम खुश झालेले असतात. सायली म्हणते सावंत साहेब तुम्हाला काही माहिती आहे का. सावंत म्हणतात नाही मी सुद्धा अर्जुन सरांना फोन केला होता पण त्यांनी फोन काही रिसीव्ह नाही केला, मग मी तिथल्या इन्स्पेक्टरला
इंस्पेक्टरला कॉल केला पण त्यांचाही फोन बंद होता. आणि मला वडगाव पोलीस स्टेशनवरून म्हणजे तिथून मला हे समजलं पोलीस स्टेशनला, तर तिथे मला असं समजलं की रात्री इन्स्पेक्टर आणि अर्जुन सर आणि कॉन्स्टेबल तिघेजणसुद्धा बाहेर पडले, ते परत आलेच नाहीत म्हणून. आता हे सगळं प्रतापराव ऐकत असतात. प्रतापराव म्हणतात, अहो तिथल्या म्हणताय म्हणजे कुठल्या पोलीस स्टेशनला, मुळात अर्जुन गेलाय कुठे, नक्की कुठल्या गावाला गेलाय. सायली म्हणते, बाबा हे आले नाही की आपल्याला सगळं काही कळेल. हा कुसुमताई म्हणते, पण कधी येणार आहेत अर्जुन सर, आता खूप वेळ झाला म्हणून. आता सगळेच वाट बघून थकलेले असतात. हा आपण पाहतोय की आता इतक्यातच आहे ना दुसरे म्हणजे इन्स्पेक्टर निकम जे आहेत ना, तर ते आता त्या सुरेश कदमला घेऊन येतात. त्यांच्यासोबत एक कॉन्स्टेबल सुद्धा असतो. आता त्या सुरेश कदमला बघितलं ना की मधुभाऊंच्या तर मस्तकाची ना म्हणजे तळपायची आगच मस्तकाला जाते. आणि मधुभाऊ म्हणतात, हा माणूसच सोनलचा खोटा काका बनून आश्रमात आला होता आणि हा सोनलला घेऊन गेला होता. कुसुमताई म्हणते, याच्यामुळेच तर सगळा सत्यानाश झालाय ना, कुठे पुढं फेडेल हा असं पाप. इतक्यातच बघा सोनलला सुद्धा स्कार्फ बांधून आहे ना आता कोर्टामध्ये आणलं जातं. आणि तिच्यासोबत एक लेडीज कॉन्स्टेबल असते. आता सोनलला बघितल्यानंतर सायली म्हणते, ही सोनलच आहे ना, म्हणून ते चैतन्य म्हणतो, हो ही सोनलच आहे म्हणून. आणि म्हणतो की पण वहिनी आपण आता तिच्याशी बोलू शकत नाही. हा आता बघा ही सोनल आहे ना, सोनलसुद्धा तिचं स्टेटमेंट पुढे कसं बदलते ते आपण पाहतो की आता हे सगळे ना हा राकेश आणि सचिन तिथे बसून बघत असतात. आणि इतक्यातच ना आता जज साहेब येतात. आता जज साहेब आल्यानंतर सगळे उठून उभे राहतात. आणि अजूनसुद्धा अर्जुनचा पत्ताच नसतो. प्रेक्षकांना आज अर्जुन आहे ना असा जबरदस्त बॅटिंग करणार आहे ना, त्यामुळे प्लीज व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघत राहा. आणि हो, माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे, त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण पाहतो विटनेस बॉक्समध्ये ना आता सायली येऊन उभी राहते. आणि पुढे बघा जज साहेब आल्यानंतर सचिन म्हणतो, आज बहुतेक आहे ना आपल्याला लॉटरी लागली आहे, अर्जुन काही इथे आज पोहोचत नाही. आणि इकडे चैतन्य एकसारखा अर्जुनला फोन करत असतो आणि अजूनही अर्जुनचा काहीच पत्ता लागत नसतो. आता इतक्यातच बघा सचिन आहे ना, जज आले आहेत, हिअरिंगला सुरुवात पण झाली, पण अर्जुन अजूनही कोर्टात पोहोचलेला नाही असा मेसेज तो त्यांच्या ग्रुपवर टाकतो. त्यांच्या म्हणजे महिपत, ती श्वेता आणि प्रिया आणि जो काही राकेश नागराज आहे ना, या सगळ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. इकडे श्वेता सांगत असते की अजूनसुद्धा अर्जुन रात्रभर पण घरी आला नाही आणि अजून अर्जुन कोर्टात पण आला नाही. इकडे महिपत म्हणत असतो, अरे हा अर्जुन कुठे गायब झाला का, पात्रात गेला का काय, कुठं सापडत नाही, म्हणजे कोर्टातही पोचला नाही अजून तो. प्रिया म्हणते, कोर्टात नाही पोचला ना तर बरंच होईल, पण काल रात्रभरात त्यांनी ना नक्की कुठले तरी पुरावे गोळा केलेच असणार असंही प्रिया म्हणत असते. आणि म्हणते, आणि आज जर का ते पुरावे कोर्टात दाखवले ना तर आज तर आपण मेलोच. आता हे तिघजण ना व्हिडिओ कॉलवरती बोलत असतात. आता ही प्रिया म्हणत होती, मी काल सांगितलं होतं ना तुम्हाला अर्जुनवरती लक्ष ठेवा म्हणून. महिपत म्हणतो, अरे त्या दीक्षितनं पण आहे ना त्या अर्जुन सुभेदारच्या मागावर माणसं पाठवली होती, पण तरीसुद्धा ना अर्जुन निसटला म्हणून. प्रिया म्हणते, अहो तुमच्या अर्जुनला ना लक्षात आला असेल की त्याच्यावरती ना कोणीतरी लक्ष ठेवतोय म्हणून. अहो कसली माणसं पाळता हो तुम्ही, तुम्हाला एकही काम जमत नाही. आता महिपत जोरात ओरडतो, आवाज खाली का करायचं ना, ए बबली तुझं काय थोडं कौतुक केली, स्वतःला राणी समजा लागलीस का. प्रिया म्हणते, मी जेलमध्ये बसून जी गोष्टी मॅनेज करते ना त्यातल्या अर्ध्यासुद्धा गोष्टीत ना तुम्ही बाहेर बसून मॅनेज नाही करू शकत, कळलं का. आता श्वेता या दोघांची भांडणं ऐकते आणि म्हणते, अरे थांबा प्लीज, आता तुम्ही ना दोघेजण भांडायला सुरुवात करू नका. सुरुवातीला ना अर्जुन कुठे गेलाय ना आपल्याला हे बघायला हवंय. आता प्रिया लागते ना बडबड करायला आणि म्हणते, हा अर्जुन कुठे जाऊन बसलाय ना की बस. इतक्यातच आहे ना महिपतला एक मेसेज येतो. महिपत आता म्हणतो, एक मिनिट मला मेसेज आलाय. आता मेसेज सगळ्यांनाच येतो. आता महिपत वाचतो तो मेसेज की आता हिअरिंगला सुरुवात झाली पण वकील अर्जुन अजून काही आला नाही म्हणून. प्रिया म्हणते, अर्जुनची वाट बघितली जाते कोर्टात. अरे हे काय झालंय. आता जज साहेब म्हणतात, द प्रोसेसिंग विल बी स्टार्ट म्हणून. आता ॲडव्होकेट शेंडे उठून उभारतात आणि म्हणतात की प्रोसेसिंग कशी सुरू होईल मिलॉट, कारण अर्जुन सुभेदार अजून आलेलेच नाही आहेत. आरोपीचे वकील स्वतः अर्जुन सुभेदारच आलेलेच नाही आहेत. आता जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट सुभेदार अजून आलेले नाही आहेत. अरे त्यांना आजची हिअरिंगची वेळ आणि तारीख ही काही माहिती नव्हती का, असं जज साहेब म्हणतात. आता बघा सगळं कोर्ट शांतच असतं. आता कोण उत्तर देणार ना. शेंडे वकील म्हणतात, माय लॉर्ड, आजची वेळ आणि आजची तारीख स्वतः अर्जुन सुभेदार यांनीच मागून घेतलेली होती आणि ते स्वतःच इथे हजर नाही आहेत म्हणून, असं शेंडे म्हणत असतात. आपण पाहतोय की आता जसं आणि पुढे शेंडे म्हणतात की म्हणजे कोर्टाची कदरच नाही आहे त्यांना, हे वागणं अतिशय चुकीचं आहे. आता जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट गडकरी ॲडव्होकेट सुभेदार कुठे आहेत म्हणून. आता चैतन्य पटकन उभारतो आणि म्हणतो की युराना अर्जुन सुभेदार आहेत ना याच केसच्या पुराव्यांसाठी ना पनवेलच्या बाहेर गेलेत, आपण थोडासा वेळ द्यावा, ते कुठल्याही क्षणी इथं पोहोचतीलच म्हणून. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य ना रिक्वेस्ट करत असतो आणि शेंडे वकील म्हणतात, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, अर्जुन सुभेदार
सुभेदार इतकी वर्ष झालं वकिली करतायत, कोर्टाच्या वेळेचं महत्त्व त्यांना अजूनही माहीत नाही आहे का, कळतच नाही आहे असं शेंडे म्हणत असतात. आता चैतन्य म्हणतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या वतीने ना मी कोर्टाची माफी मागतो. माझी कोर्टाला ना विनंती आहे की आम्हाला ना थोडासा वेळ द्यावा आणि वाट बघावी म्हणून. शेंडे म्हणत असतात की मिलॉर्ड, माझी विनंती आहे की आता कुठलीही वाट न बघता पुढची तारीख देण्यात यावी म्हणून. आणि आता हे सूचनांनी राकेशला आवडत असतं. शेंडे वकील म्हणतात, अर्जुन सुभेदार यांनी ना आता कोर्टाचा जो काही अपमान केलाय ना तो सहन करू नये. थँक्यू मिलॉर्ड, आणि आता तारीख पुढची देऊन टाका असं शेंडे वकील म्हणतात. आता बघा, सगळ्या जणांना खूप टेन्शन आलेलं असतात की आता जज साहेब पुढे काय बोलतील म्हणून. पण जज साहेब आहेत ना, बघा जज साहेब आहेत ना अर्जुनची थोडी वाट बघतात. ते म्हणतात की कोर्टापर्यंत पोहोचण्यासाठी कोणाला सुद्धा अडचण येऊ शकते, त्यामुळे आरोपीच्या वकिलांची कोर्ट आहे ना थोडा वेळ वाट पाहायला तयार आहे असं म्हणून आता जज साहेब तिथून निघून जातात. आणि सगळेजण पुन्हा एकदा उठून उभा राहतात. आता जज साहेब तिथून गेल्यानंतर पुन्हा सगळे खाली बसतात आणि सगळं राकेश आणि सचिन लाईव्ह सगळं तिकडे प्रिया आणि महिपतला सांगत असतात. साली मनातच म्हणत असते, कुठे आहात तुम्ही, लवकर या ना, हा फक्त माझाच नाही तर त्या मुलींच्याही जीवन मरणाचा प्रश्न आहे असं साली मनाशीच म्हणत अर्जुनची वाट बघत असते. इकडे आपण पाहतोय की हा महिपत म्हणत असतो की आता हा वकील आला नाही तर कोर्टाने सुट्टी देऊन टाकायला हवी ना. प्रिया म्हणते, असं नाही करता येत अण्णा, अहो वकिलाची थोडी वाट तर बघितली जाणारच ना, असं कसं होईल बरं. श्वेता, मला एक गोष्ट सांग की अर्जुन अस्मिताला कालच्या कॉल लावायला सांगितलं होतं ना तू अस्मिताला अर्जुनला, तर त्यांच्यामध्ये काही बोलणं झालं का. श्वेता म्हणते, नाही ग, तिने फोन केला होता अर्जुनला पण त्या अर्जुनीनं ना त्याने फोन उचललाच नाही म्हणून असं श्वेता सांगते. आणि पुढे म्हणते की आणि हां त्यानंतर तर अर्जुनचा फोन लागलाच नाही, अर्जुनच्या फोनला ना बहुतेक रेंज नसणार आहे. आता महिपत म्हणतो, सुभेदारला कोर्टात पोहोचायला उशीर होतोय म्हणजे 113% धोक्याची घंटा आहे, लक्षात ठेवायचं. आणि पुढे म्हणतो, जेव्हा अर्जुन कोर्टात उशिरा पोहोचलाय ना तेव्हा 113% ना तो कोर्टातनं जिंकूनच बाहेर आलाय. प्रिया म्हणते, हो ना, मला सुद्धा आठवतंय ना, पण नाही, हे सगळं ना असं नाही होत आहे काम आहे. अर्जुन कोर्टात पोहोचायच्या आतमध्ये ना शेंडेनी ना ही सुनावणी रद्दच करायला हवी आहे, पुढची तारीख मिळवायला हवी आहे. अण्णा सर निदान एवढं तरी मॅनेज करता येईल का तुम्हाला. आता हा महिपत म्हणतो, मी दीक्षितला मेसेज टाकतो, थांब जरा तो. आणि आता प्रिया म्हणते, श्वेता ऐक ना, त्या बोर्ड एज टेस्टबद्दल काही कळलं का, म्हणजे अर्जुन काही बोललाय का घरात, त्याबद्दल तुला काही कळलं का. श्वेता म्हणते, अगं तो असं घरी काहीच बोलत नाही. प्रिया म्हणते, अर्जुन आणि सायली सतत केसबद्दल बोलत असायचे, आता तो हे सगळं घरात कोणाशी बोलणार ना, त्या काय बिंडू कल्पनाशी का. श्वेता म्हणते, आणि अर्जुन कोर्टात पोचला तर मग आता आपण काय करायचं. इकडे महिपत म्हणतो, नाही अर्जुन कोर्टात नाही पोचणार, त्याच्या अगोदरच सुनावणी रद्द होईल का नाही बघ. आपण पाहतो हे सगळेजण ना फोनवरती बोलवत असतात, म्हणजे व्हिडिओ कॉलवरती. इतक्यातच आहे ना गौरीला उचलून घेऊन अस्मिता येते आणि म्हणते, आपण आहे ना श्वेता मावशीला ना पाठीमागून जाऊन भाव करूया, खूप मज्जा येईल हो की नाही, ती किचनमध्ये असेल, चल आता जाऊया. म्हणून अस्मिता आणि ही गौरी असं पाठीमागून हळूहळू येत असतात आणि हे सगळे व्हिडिओ कॉलवर बोलत असतात ना. प्रिया पटकन सांगते, श्वेता तुझ्या पाठीमागे ना अस्मिता आली, कॉल कट कर. आता श्वेता आणि महिपत दोघेही कॉल पटकन कट करून टाकतात आणि लगेच श्वेता काय करते, हेडफोन पण काढून ठेवते आणि अस्मिता म्हणते, अरे तिकडे काय खांबाच्या पाठीमागे, चल करून. आणि गौरीला घेऊन जाते आणि जोरात आहे ना त्या श्वेताला बुहा करते. आता त्या श्वेताच्या हातून आहे ना मोबाईल खाली पडतो ना आणि ही गौरी आणि अस्मिता दोघीजणी सुद्धा खूप हसायला लागतात. श्वेता म्हणते, घाबरले ना मी, आणि अस्मिता म्हणते, अरे घाबरली ना मी, कशी मज्जा आली. म्हणून गौरी आणि अस्मिता हसत असतात. आपण पाहतोय पुन्हा आता कोर्टातला सीन. आता तब्बल 1 तासानंतर ना जज साहेब पुन्हा आलेले असतात. आता पुन्हा बघतात तर अजूनही अर्जुनचा काही पत्ताच नसतो आणि आता सायलीसही सगळेजणांना वाट बघून खूप थकलेले असतात. आपण पाहतोय की आता जज साहेब म्हणतात, ॲडव्होकेट गडकरी, ॲडव्होकेट सुभेदार यांचा हा काय हलगर्जीपणा आहे, आपण त्यांची 1 तास वाट बघितली तरीही ते अजून आलेले नाही आहेत. आता बघा लगेच शेंडे उठून उभारतात आणि म्हणतात की लॉर्ड, मी मागासपासून हेच तर सांगण्याचा प्रयत्न करतोय ना की अर्जुन सुभेदार यांना कोर्टाच्या वेळेची ना अजिबात कदरच नाही आहे म्हणून, असं आता शेंडे बोलायला लागतात आणि म्हणतात की पनवेलमधले स्मार्ट वकील आहेत ना, ते आजपर्यंत एकही केस हारलेले नाही आहेत ते, आणि मग काय डोक्यात हवा गेली असेल ना आता त्यांच्या, असा हा शेंडे बोलायला लागतो. आता लगेच चैतन्य उठतो आणि म्हणतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना उशीर का झाला ना, तर ते घरी इथे आल्यानंतर सांगतील आणि त्यांचं कारण जेन्युइन असेल असं मला वाटते, कोर्टाने अजून थोडासा वेळ द्यावा असं मला वाटते. आता जज साहेब म्हणतात की अर्जुन सुभेदार यांना ना कोर्टामध्ये पोचण्यासाठी 1 तासाचा वेळ दिला होता, पण आता हे कोर्ट अजून आपण त्यांची वाट नाही बघू शकत.
असं जेव्हा म्हणतात तेव्हा सगळ्यांना ना खूप टेन्शन येतं. आणि बघा आता जज साहेब जे आहेत ना तर ते लगेचच ना आता पुढची तारीख देण्याची एकदम तयारीतच असतात. आणि आपण पाहतोय चैतन्यचे सगळ्यांना खूप टेन्शन येतं. एकसारखा चैतन्य अर्जुनला फोन लावत असतो. आता जज साहेब म्हणतात की कोर्ट आता या निर्णयावरती पोहोचत आहे की इतक्यातच अर्जुनची एंट्री होते. आणि एक मिनिट मिलट असं म्हणून अर्जुनना एकदम मस्त अशी एंट्री घेतो. बापरे, अर्जुन येतात सचिन आणि या राकेशची ना तर बोलती बंद होते. आता मधुभाऊ कुसुम सहित सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू येतं. सायलीच्या तर ना जीवात जीव येतो. सायली तर पटकन दिव्याचे आभारच मानायला लागते. आणि सचिनला येतं ना टेन्शन. आता अर्जुन येतो. अर्जुन अशी काही धमाकेदार एंट्री करतो आणि बघा आज कोर्टात असं काही बोलतो ना की कोणाला कळतच नाही की अर्जुन हा नक्की काय बोलतोय आणि हे नक्की काय चालू आहे म्हणून. आता बघा अर्जुन आल्यानंतर आता अर्जुन पहिल्यांदा तर सायलीकडे बघतो. सायली सुद्धा अर्जुनकडे बघते. अर्जुन म्हणतो की मी कोर्टाची माफी मागतो की मला कोर्टामध्ये यायला उशीर झाला. या केसबद्दलचे काही पुरावे शोधत असताना ना मला जरा वेळ झाला असं अर्जुन म्हणत असतो. आपण पाहतो की शिंदे वकील म्हणतात इतकी उशिरा येऊन माफी मागण्याची काहीच गरज नाही आहे म्हणून. आणि माझी कोर्टाला नम्र विनंती आहे की आपण आपला निर्णय जाहीर करावा म्हणजे आम्हाला पुढची तारीख घेता येईल. अर्जुन म्हणतो तारीख पुढची घेण्याची काहीच गरज नाही आहे ॲडव्होकेट शिंदे. हिअरिंग अजूनही सुरूच आहे. शिंदे म्हणतात पण जज साहेब तर वकिलापर्यंत पोचलेत आणि आता त्यांनी हिअरिंग रद्द केली असं ते म्हणाले ना. आय एम राईट जज साहेब. आता बघा जज साहेब लगेचच काही बोलणार आहेत तर इतक्यातच अर्जुन म्हणतो की आय रिक्वेस्ट म्हणून. जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी तुम्हाला शेवटची वॉर्निंग देतो. इथून पुढे कुठलीही सुनावणी सुरू करण्याच्या अगोदर जर का तुम्ही नाही आला तर ती केस तिथल्या तिथं डिसमिस केली जाईल. पण आजची सुनावणी आपण आहे ना कंटिन्यू करू शकतो असं म्हणल्यानंतर कुठं सगळ्यांना ना जरा बरं वाटतं. आता बघा इथून पुढे ना जबरदस्त बॅटिंग करतो हा अर्जुन. जज साहेब म्हणतात अर्जुन सुभेदार युअर ओपनिंग स्टेटमेंट प्लीज असं म्हणल्यानंतर अर्जुन बघा जो काही बोलायला लागतो ना तो स्टॉपच होत नाही. अर्जुन म्हणत असतो की सायली सुभेदार यांच्यावरती आरोप आहे की त्यांनी अल्पवयीन मुलींची तस्करी केली, त्यांना गायब केलं, त्यांचे व्हिडिओज बनवून पैसे कमवले असा सायली सुभेदार यांच्यावरती आरोप आहे. आता सगळेजण बघायला लागतात हा आरोप का वाचतोय. आणि पुढे अर्जुन म्हणतो आणि माझे वकील मित्र ॲडव्होकेट शिंदे यांनी अगोदरच प्रूव्ह केलेलं आहे की हे सगळे आरोप खरे आहेत म्हणून. सायली तर ना अर्जुनकडे बघायलाच लागते. अर्जुन म्हणतो आणि तसे पुरावे सुद्धा त्यांनी ना कोर्टाकडे सादर केलेले आहेत. आणि आता सगळ्यांना वाटतं की अर्जुनला काय झालंय हे. अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली सुभेदार यांच्यावरती लागलेले सगळे घाणेरडे आरोप पुराव्यांसहित सिद्ध झालेले आहेत. आता जज साहेब म्हणतात ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मी तुमचं ओपनिंग स्टेटमेंट मागितलेलं आहे, आरोपांची लिस्ट नाही. अर्जुन म्हणतो येस मिलॉर्ड हे माझं ओपनिंग स्टेटमेंटच आहे. कारण जर का पोलिसांनी आणि ॲडव्होकेट शिंदे यांनी हे सिद्ध केलंय की मिस सायली सुभेदार यांचे आरोप सिद्ध केलेले आहेत म्हणून तर मग ते खरेच सुद्धा असू शकतात ना असा हा अर्जुन म्हणतो. आता बघा पुढे सगळ्यांना समजत नाही की अर्जुन हा असा काय बोलायला लागलाय आज कोर्टामध्ये येऊन सायलीची बाजू घ्यायची. तर आता सगळेजण अर्जुनकडे ना बघत राहतात. चैतन्य सहित सगळे म्हणजे आणि सचिन आणि राकेश मात्र हे दोघे खुश असतात. यांना वाटते की हे सगळं खरंच आहे की काय म्हणून. पुढे बघा आता अर्जुन म्हणतो की इथे कुठेच चूक असण्याची शक्यताच नाही. आय एम राईट शिंदे असं अर्जुन म्हणत असतो. आणि पुढे म्हणतो आणि माझ्या माहितीप्रमाणे ॲडव्होकेट शिंदे हे प्रामाणिक वकील तर नक्कीच आहेत नाही का. आणि पुढे अर्जुन म्हणतो की सगळा तपास जर का झालाच असेल, सगळे पुरावे नीट तपासले गेले असतीलच तर आणि हे सिद्ध केलेलं असेल की मिसेस सायली सुभेदार या आरोपी आहेतच, बरोबर आहे का. असं अर्जुन आता काय बोलतोय नाही कोर्टात कोणालाही काही समजेना की असं सायलीच्या विरुद्ध का बोलतोय ते. अर्जुन पुढे म्हणतो आणि मिसेस सायली सुभेदार यांनी एवढंच फक्त नाही केलं तर यांनी मिस्टर सुरेश सोबत प्लॅनिंग करून पीडित मुलीचा खोटा काका बनवून त्याला आश्रमामध्ये सुद्धा बोलवलं ते सुरेश कदमला आणि आमच्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये ना धूळ पिकली. हे सगळं ना सायली सुभेदार यांनी केले असं अर्जुन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो आणि हे सगळं करत असताना सायली सुभेदार मनात हसत असतील आणि मनात म्हणत असतील की कसं काय नवऱ्या सकट सगळ्यांना मी मूर्ख बनवलं म्हणून. आता सायली म्हणते अहो तुम्ही हे सगळं काय बोलताय म्हणून. तर अर्जुन म्हणतो कारण पुरावे हेच बोलतायत की तुम्ही आरोपी आहात म्हणून. आता अर्जुन असं म्हणल्यानंतर सायलीला ना काहीच कळत नाही. बिचारी खूप टेन्शनमध्ये आलेली असते. अर्जुन म्हणतो की सगळे पुरावे ॲडव्होकेट शिंदे यांनी कोर्टामध्ये खरेच असतील. आय माय राईट ॲडव्होकेट शिंदे. लगेच शिंदे उठून येतात आणि म्हणतात हो 100% असा हा शिंदे बोलायला लागतो आणि म्हणतो की 100% तुम्ही खरं बोलताय अर्जुन सुभेदार. अर्जुन म्हणतो की याचाच अर्थ तुम्ही सगळे
पुरावे सादर केलेले 100% खरेच असतील. शेंडे म्हणतात हो प्रश्नच नाही त्यात काय, म्हणून मी सादर केलेले पुरावे हे 100% खरेच आहेत. अर्जुन म्हणतो याचाच अर्थ तुम्ही सायली सुभेदार यांच्यावरती केलेले सगळे घाणेरडे आरोप पुरावे सहित सिद्ध झालेले आहेत, बरोबर आहे. आता असं म्हणल्यानंतर शेंडे म्हणतो की वा मिस्टर सुभेदार वा, म्हणजे केस हारण्याची इतकी भीती वाटली तुम्हाला की तुम्ही स्वतः सपशेल हारच पत्करलीत. अरे म्हणजे तुम्हीच कबूल करून टाकलत की सायली सुभेदार यांनी केलेले सगळे गुन्हे हे खरे आहेत म्हणून, असं आता शेंडे म्हणतात. कल्पनाताई प्रतिमा आता एकमेकांकडे बघत असतात. शेंडे म्हणतो की म्हणजे मला आता काही बोलायची गरजच नाहीये, म्हणजे मला तर असं वाटते की मी ओपनिंग स्टेटमेंट देण्याची सुद्धा काहीच गरज नाहीये, असंही शेंडे म्हणायला लागतात. अर्जुन म्हणतो की आता ना मला बऱ्याच गोष्टींची ना गरजच वाटत नाहीये ॲडव्होकेट शेंडे. इकडे सायली ना रडायला लागलेली असते, तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं. अर्जुन म्हणतो की पण थांबा, कुठल्याही गुन्ह्याचा ना तुम्हाला म्हणजे मला तपास करण्याची गरजच वाटत नाहीये, पुरावे नीट गोळा करण्याची गरजच वाटत नाहीये, नाही का. आणि अर्जुन पुढे म्हणतो एका निर्दोष स्त्रीला शिक्षा होऊ नये यासाठी एखाद्या निर्दोष स्त्रीला पुरावे देऊन निर्दोष सिद्ध करण्याची गरज सुद्धा वाटत नाहीये ना. तर ॲडव्होकेट शेंडे म्हणतात अहो मी सगळं नीटच केलं होतं आणि मी ते केलं नसतं ना तरी सुद्धा चाललं असतं, कारण आज माझं काम तुम्हीच करताय. अर्जुन म्हणतो करावं लागलं ॲडव्होकेट शेंडे, करावं लागलं आज मला तुमचं काम, असं अर्जुन आहे ना तो जोरात बोलतो आणि म्हणतो की तुम्ही सादर केलेला एकही पुरावा ना योग्य नाही, ते सगळे पुरावे चुकीचे आणि खोटेत म्हणून. आता कुठे सायलीच्या सगळं आपल्याला लक्षात येतो. अर्जुन म्हणतो आणि तुम्ही केलेला सगळा तपास योग्य दिशेला जात सुद्धा नाहीये. शेंडे म्हणतात म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, सायली सुभेदार यांच्यावरती झालेले सगळे आरोप खोटे आहेत. अहो मग असे तर तुम्ही आल्यानंतर वेगळंच काहीतरी बोलत होतात. अहो तुम्ही स्वतःच कबूल केलं ना की सायली सुभेदार अल्पवयीन मुलींची तस्करी करते म्हणून. आता बघा अर्जुन असा काही सिक्स मारतो. अर्जुन म्हणतो अहो तुम्ही माझं बोलणं ना नीट ऐकलंच नाही ॲडव्होकेट शेंडे, मी काय म्हणतोय ते. मी हे म्हणालो की मिसेस सायली सुभेदार हे तस्करी करत होती याचे पुरावे तुम्ही गोळा केलेत, मी म्हणालो ना. शेंडे म्हणतात हो. आता बघा अर्जुन त्यांनाच फसवतो आणि अर्जुन म्हणतो आणि मी हेच सांगतोय मिलॉर्ड की ॲडव्होकेट शेंडे यांनी दाखवलेले सगळे पुरावे हे खोटे आहेत म्हणून. आता सायली चैतन्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि इकडे शेंडे वकिलाला घाम फुटतो ना, आणि इकडे सचिन आणि राकेशला सुद्धा. बापरे जबरदस्त आजचा भाग आहे, त्यामुळे प्लीज भाग संपूर्ण पहा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आहे ना आपण पाहतोय की आता अर्जुन म्हणतो मी मिलॉर्ड तुम्हाला सांगू इच्छितो की पोलिसांना जी मुलगी सापडली ती अजिबात अल्पवयीन नाही म्हणून. आणि आता ती मुलगी आहे ना तर ती सांगते की पनवेलच्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की तुझं वय 17 आहे आणि मी तेच सांगितलं आणि हेच खरं आहे म्हणून. अर्जुन म्हणतो या मुलीच्या वयाच्या बाबतीत जे पुरावे कोर्टात सादर केले गेले आहेत ना ते सगळे पुरावे खोटे आहेत आणि मी हे सगळं सिद्ध करू शकतो मिलॉर्ड, असं अर्जुन म्हणतो. आणि बघा आता उद्याचा भाग आहे ना यापेक्षाही जबरदस्त होणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांना प्लीज माझा रिव्ह्यू ना शेवटपर्यंत बघा आणि हो माझ्या चॅनलला ना प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, म्हणजे असे छान छान रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत डेली पोचवेल.